आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ग्रँड मास्टर्स, टॅरो रीडर्स, स्वप्नाली ताई राणे, बोला. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सगळ्यांना. माझं नाव स्वप्नाली कुणाल नाईक आहे. मी ऍक्च्युली मुंबईमध्ये राहते आणि एक स्टाफ नर्स म्हणून मी जॉबला आहे. ऍक्च्युली आता रेकीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे आमच्या ग्रँडमास्टर मॅडम कडून एक ग्रँडमास्टर 7 मध्ये अनघा नाईक सिस्टर होत्या. तर जेव्हा जेव्हा राऊंडला यायच्या तेव्हा आम्हाला सांगायच्या की नाही तुम्ही याला आहे रेकीला जॉईन व्हा, आपल्यासाठी खूप चांगलं आहे. नर्सेस ऑलरेडी एवढ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये काम करतात. म्हणजे हॉस्पिटल हे असं एक स्थान आहे की तिथे कोणच आनंदाने येत नाही, प्रत्येक जण आहे ते दुःखात येत असतं. तर मॅडम बोलले म्हणजे सिस्टर बोलल्या की आपल्याला थोडंफार म्हणजे त्यांच्या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्यावर पण परिणाम होतो आणि ते खरंच आहे. कारण समोरचा माणूस आपल्यावर चिडचिड करतो, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चिडचिड करतो आणि ती चिडचिड मग आपल्या घरी परत तेवढे ट्रान्सफर होते, आपल्या मुलांवर, आपल्या पार्टनरवरती. तर अशी थोडीफार चिडचिड वगैरे व्हायचीच. मग खूप विचार केला आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी पासून आमची रेकीची बॅच सुरू होणार होती आणि 30 तारखेला मला श्रद्धा बोलली, स्वप्नाली 1 तारखेपासून मॅडमची बॅच सुरू होते, मी जॉईन करते. म्हटलं अगं मला पण जॉईन करायचंय. मग आम्ही लगेच 31 तारखेला मॅडमना फोन केला. डोक्यामध्ये मॅडम आमच्या एवढे प्रश्न होते. आय थिंक आम्ही तुम्हाला फोन पण केला होता, कसं करायचं, काय करायचं. म्हणजे नॉनव्हेज सोडायचं का किंवा अजून आम्हाला मॅनेज होईल का, टाइम मॅनेजमेंट होईल का. तर तुम्ही बोललेलात की तुम्ही जॉईन तर व्हा, बाकी सगळं ब्रह्मांडावर सोडा, सगळं होतं. आणि खरेच आहे, आम्ही 1 जानेवारी पासून मी जॉईन केलं आणि तेव्हापासून या 3 शिफ्ट म्हणजे मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईट या 3ही शिफ्ट मॅनेज करूनही माझे रेकीचे सगळे लेक्चर्स अगदी व्यवस्थित झाले. मला जिथे जिथे व्हिडिओ ऑन करायला जमला नाही तिथे मॅडमचे लेक्चर फक्त ऐकले. जे लेक्चर मिस झाले ते मॅडमचे आम्ही त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं त्याच्यामधून मॅडम आम्ही तुमचे ते जे सेशन आहे ते अटेंड केले. म्हणजे अशा तऱ्हेने माझं रेकी कम्प्लीट झालं. आणि मॅडम रेकीचा अनुभव म्हणजे पहिली गोष्ट मॅडमच्या त्या 5 रूल आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठा रूल मला खूप आवडला, माफ करा आणि माफी मागा. म्हणजे ह्या रूलचा मॅडम एवढा उपयोग झाला की जेव्हापासून आपल्या मनामध्ये ज्या ज्या लोकांबद्दल राग आहे ना त्या लोकांना आधी मनात माफ करायला शिकलं. म्हणजे आणि आपल्या बरोबर जे काय म्हणतात मनावर जो दबाव असतो किंवा ते जडपण असतं ना ते खूप निघून गेलं. फॉर एक्झाम्पल माझ्या हॉस्पिटलमध्येही काही सिस्टर्सशी किंवा काही वॉर्डबॉय किंवा काही मावश्या लोकांशी माझं थोडंफार आपल्या कामामुळे थोडंफार वादावादी झाली होती. पण त्या लोकांना माफ केलं पण त्याच्यानंतर एवढं मन हलकं झालं की म्हणजे आणि इव्हन मी पण त्यांची मनापासून माफी मागितली की कदाचित कामाच्या प्रेशरमुळे माझ्याकडनं 1-2 शब्द वगैरे निघाले असेल त्यामुळे मी तुमचा अपमान केला किंवा तुमच्याकडून माझ्यासाठी काही वाईट शब्द निघाले असेल त्यासाठी मीही तुम्हाला माफ करते. अशा भावना माझ्या मनात तेव्हापासून जाग्या झाल्या. आणि त्या एका माफ करा आणि माफी मागा ह्या एका नियमामुळे मॅडम मला खरंच खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. आता हे जवळपास 6-7 महिने झाले. आता माझ्या रागाचं प्रमाण आहे ना ते वाटतं 100% अतिशय 10% आलं असेल. इव्हन शाबास. आता हॉस्पिटलमध्ये कुणाचा राग येत नाही आणि हॉस्पिटलमध्ये राग येत नाही, सगळं छान होतं. त्यामुळे घरी कोणावर चिडचिड होत नाही. माझी मुलं पण खुश, पार्टनर पण खुश. त्यामुळे काही तणावच नाहीये. आणि असं करता करता माझं रेकी कम्प्लीट झालं. आणि ऍक्च्युली रेकीचे अनुभव म्हणजे सेकंड डिग्री कम्प्लीट झाल्याच्या नंतर थोड्याफार लोकांना माझ्या माझ्या घरात, माझ्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स मध्ये सगळ्यांना सांगितलेलं की मी रेकी शिकलीये. तर प्रोटोकॉल मी ट्राय करत होते. तर एक मॅडम मला एक रेकीचा एक चांगला अनुभव शेअर करायचा आहे. ऍक्च्युली माझे आई पप्पा गावी राहायला गेले होते आणि गावी आईला ना अचानक अचानक माझ्या आईच्या अंगावर ना असे लाल लाल खूप चट्टे आले होते पूर्ण शरीर म्हणजे मानेला, काखेमध्ये, गळ्यामध्ये, कमरेवर, मांडीवर वगैरे सगळीकडे लाल लाल चट्टे आले होते. आणि त्यामुळे आमच्या गावच्या कोकणामध्ये एक कुठला साधा जरी डॉक्टर बघायचा असेल तरी आम्हाला 50 किलोमीटर लांब जावं लागतं. आणि आई वडील एवढे घाबरले होते. रात्री 11:30ला मला त्यांचा फोन आला की स्वप्नाली आम्ही उद्याच्या उद्या अर्जंटली मुंबईला यायला बसतोय. तर आम्ही तिकीट वगैरे काढलीये. तर पप्पांना मी माझ्या म्हटलं पप्पा तुम्ही आता यायची घाई करू नका, ठीक आहे आईला बरं वाटत नाही तुम्ही तिकीट काढून ठेवा पण यायची घाई करू नका. मी आईला इथून रेकी देते, बघू जर उद्यापर्यंत नाही बरं वाटलं तर मग तुम्ही संध्याकाळच्या बसमध्ये यायला बसा. मग रात्री 11:30ला मी आईला जसं मॅडमनी प्रोटोकॉल शिकवला होता रुग्णांना रेकी देणे त्या प्रोटोकॉलनुसार मी आईला व्यवस्थित बसायला सांगितलं, देवाचं नामस्मरण करायला सांगितलं. ती आणि मी इथून म्हणजे मुंबईतून मी माझ्या आईला डिस्टन्स रेकी दिली.
आणि जवळपास मी अर्धा तास मी आईला प्रॉपर रेकी दिली. आणि आई तिला म्हटलं, तू आता काही बोलू नको, तू शांतपणे झोपून जा. आणि आणि मी पण झोपले. आणि नेक्स्ट डे सकाळी 7 वाजता पप्पांचा कॉल आला. मला वाटलं हे मुंबईला जायला निघालेत म्हणून त्यांनी कॉल केला की काय. पण 7 वाजता पप्पांचा फोन आला आणि मला सांगितलं, स्वप्नाली आम्ही काय मुंबईला येत नाहीये. तुझ्या आईच्या अंगावरचे सगळे लाल चट्टे निघून गेलेले आहेत. तिच्या शरीरामध्ये जो दाह म्हणजे एकदम जळजळ वगैरे होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. अक्षरशः तिने मला फोटो जे पाठवले होते लाल अंगावर चट्टे पडलेल्याचे, आणि परत आई पप्पांना म्हटलं, पप्पा दाखवा मला ते चट्टे वगैरे गेले का. आईने पुन्हा ते फोटो पाठवले, म्हणजे स्किन तिची पूर्णपणे नॉर्मल झालेली होती. म्हणजे हा रेकीचा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे म्हणजे हा अनुभव माझा म्हणजे काय म्हणतात, माझी इच्छा किंवा माझा जो कॉन्फिडन्स जो वाढवला रेकी बद्दलचा, तो माझा अजूनही आहे. म्हणजे मला खूप बरं वाटलं की माझ्या रेकी म्हणजे म्हणजे मॅडमनी तुम्ही जी रेकी शिकवली आणि या ब्रह्मांडकारी ऊर्जेमुळे माझी आई बरी झाली, याचा मला खरंच खूप अनुभव झाला. म्हणजे तो खूप तो 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 तर मोठा टर्निंग पॉइंट होता, म्हणजे तो अनुभव येणं. आणि त्याच्यानंतर तर मॅडम 6 महिने माझी 2 लहान मुलं आहेत, एक 7 वर्षाचं आहे आणि एक 2.5 वर्षाची मुलगी आहे मला. हम्म, हम्म. तर 6 महिन्यापासून माझ्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन गेली नाही. जरा सर्दी झाली, खोकला झाला, ताप झाला, रेकीचं पाणी दिलं किंवा रेकी केली, सिम्बॉल ड्रॉ केली, तरी ते आपोआप त्यांचा फीवर जातो, त्यांचं सर्दी खोकला ताप जातो. बस शाबास. म्हणजे मला असं वाटतं की मी जी रेकी शिकले त्याच्या आणि ब्रह्मांडीय ऊर्जेची माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी त्याचा हा जो अनुभव म्हणजे उपयोग होतो, तो हम्म, माझ्यासाठी खरंच खूप आहे. आणि खूप आहेत अनुभव. आणि रेकीचे हे ते रेकी कम्प्लीट झालं त्याच्यानंतर ग्रँड मास्टरला म्हटलं बघूया आपण ग्रँड मास्टर करूया. हम्म. तर ग्रँड मास्टर पण करायचं की नाही होतं, पण काय माहिती अचानक एक दिवस डिसिजन घेतला, चला आपल्याला करायचंच आहे. ग्रँड मास्टर मध्ये येणं म्हणजे ग्रँड मास्टर म्हणजे काय म्हणतात त्याला, एक कम्प्लिटली एक इनर प्युरिफिकेशनच आहे. म्हणजे पूर्ण तुमचा सोल, तुमचं शरीर सगळं अक्षरशः धुवून निघतं, अशा प्रकारचे सगळे एक एक मेडिटेशन्स आहेत. आणि सगळे मेडिटेशन्स मला मॅडम खूप आवडले. आणि ग्रँड मास्टर झाल्यावर मॅडम स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढा बदल होतो की तुम्हाला ऍक्च्युली समोरच्याचा रागच येत नाही. आणि जरी राग आला तरी तो बरोबर कसा हँडल करायचा शांत राहून, किंवा म्हणजे राग गिळून आपण जे समोरच्याला हँडल करतो ते ग्रँड मास्टर मध्ये मी शिकले. आणि मॅडम तुम्ही नेहमी जसं म्हणता की एक ग्रँड मास्टर आहे, आपण जे बोलतो तेच होतं. आणि खरंच मॅडम मी हे म्हणजे काय म्हणतात एक 100% सांगते की ही गोष्ट एवढी खरी निघाली माझ्या बाबत. म्हणजे आता मला कुठल्या डिपार्टमेंटला जायचंय, मी सकाळीच विचार करते, नाही आज ना मला ह्या डिपार्टमेंटमध्ये पाठवायला पाहिजे. आणि अक्षरशः म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत मी जो मनात विचार करते त्याच डिपार्टमेंटला मला कामावरती पाठवतात. मला ओपीडी जायची इच्छा झाली, मला ओपीडी मध्ये पाठवतात. मला चांगल्या वॉर्डमध्ये जायची इच्छा झाली, मला त्याच वॉर्डमध्ये पाठवतात. मला कॅज्युअल्टी मध्ये इच्छा झाली जायची, तुम्ही कॅज्युअल्टी मध्ये पाठवतात. म्हणजे तुम्ही जे मॅडम बोललात की हा आपण ग्रँड मास्टर आहोत, आपण जे बोलतो तेच होतं. ह्या ह्या गोष्टी मी म्हणजे हा अनुभव तर मला खूपच आहे. इव्हन आताही मी सकाळी मेडिटेशन झाले की मॅडम बोलतात आपली सकाळ आजची सकाळ ही जादूमय सकाळ आहे. तेव्हा पण मी ही इच्छा करते की मला ह्या डिपार्टमेंटमध्ये पाठवू दे, माझा दिवस खूप छान जाऊ दे. आणि सगळं आणि तसंच जसं मी ठरवते तसाच्या तसा माझा दिवस जातो. असं वाटतं की माझा दिवस मीच लिहिते की काय, आणि तसाच्या तसा ती स्टोरी घडते माझ्यासोबत असं मला वाटतं. ऍक्च्युली ही अतिशयोक्ती नाहीये. हे जे जे माझ्या बाबतीत खरा अनुभव घडतोय हाच मी तुम्हाला सांगते. हा ग्रँडमास्टरचा माझा अनुभव आहे. मला खरंच खूप ग्रँडमास्टर झाल्यापासून सगळ्या छान, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यासोबत होत आहेत. आणि ऍक्च्युली अजून एक आहे की म्हणजे मॅडम मला स्टार्टिंग पासूनच ना असं काय म्हणतात त्याला लाईमलाईट मध्ये म्हणजे फेमस व्हायचं, म्हणजे इंस्टाग्राम वरती म्हणा, फेसबुक वरती म्हणा, असे छान छान व्हिडिओ करायचे. ह्याच्यामध्ये मला स्टार्टिंग पासूनच खूप क्रेज आहे. त्यामुळे मी खूप ड्रॉइंग शिकले, ड्रॉइंगचे व्हिडिओ टाकायचे, ड्रॉइंग मध्ये पण मला थोडंफार यश होतं. पण आता जेव्हा रेखीला जॉईन झाले मॅडम, तेव्हा माझं इंस्टाग्राम वरती हार्डली 200 फॉलोअर्स होते. आणि आता म्हणजे मी जेव्हा अफर्मेशन माझ्यासाठी मेडिटेशन झाल्यानंतर अफर्मेशन पण देते की मला जे करायचं आहे, मला जे कलात्मक कृतीने जे करायचं आहे, लोकांसमोर माझे विचार मांडायचे आहेत, ते अगदी व्यवस्थित पद्धतीने माझे लोकांपर्यंत पोहोचू दे आणि माझे इंस्टाग्राम किंवा युट्यूबरचे फॉलोअर्स चांगले वाढू दे. हे मी अफर्मेशन रोज देते. ऍक्च्युली हे फनी वाटेल, पण माझी इच्छा आहे की मला खूप मोठा इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे, खूप मोठं युट्यूबर व्हायचं आहे. ही माझी होईल. खूप मनापासून इच्छा आहे मॅडम. तुझ्या हातून आवाज आला ना तो फिर हो जाएगा.
हो मॅडम, तुम्ही सांगितलंय ना तर नक्की होणार. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा नेहमीच माझ्यासोबत आहे. तुमचे आशीर्वाद नक्कीच आहे तर हे गोष्ट नक्कीच एक दिवस होईल. आणि मॅडम नक्की. माझी अजून एक मोठी इच्छा आहे, की मी जेव्हा चांगली मोठी युट्यूबर बनेन ना, तेव्हा मॅडम मला तुमच्यासोबत एक खूप मोठा एक शो असतो ना, ज्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट करतात. बर आपल्या गुरूंना म्हणजे तुम्ही कुठून शिकला, कुठून त्यावेळेला मॅडम मला खरंच ऍज अ होस्ट, माझे एकदम व्हीआयपी होस्ट म्हणून मॅडम मला तुम्हाला खरंच खूप बोलवायची इच्छा आहे. पण आधी जेव्हा मी मोठी युट्यूबर बनेन ना, तेव्हा हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असेल. आणि मी तो लिहून ठेवलाय माझ्या त्या आपल्या डायरीमध्ये, की मला हा एक क्षण जगायचा आहे. जगणार हो, हे नक्कीच. एक आहे. तुम्ही जे स्वप्न बघता ना ते स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा निर्माण करते. हो. हो. आणि मॅडम पण आताच्या घडीला म्हणजे आता माझे इन्स्टावरती फॉलोअर्स आहेत ते 9,700 झालेत. 700 750 झालेत. 9,700. तर हे आहे. हा परिणाम माझ्या दिसून आला. हं, ते तर एक एक फॉर एंटरटेनमेंट झालं. पण मला माझी पर्सनॅलिटी ह्यामध्ये खूप सुधारायची होती. ती सुधारते आणि ती लोकांना आवडतीये. म्हणून तर एवढे लोक फॉलो करायला लागलेत. असंही समजू बरोबर. शकतो आपण. येस, येस, येस. आणि ना जसं तुम्ही ग्रँड मास्टर्स चे मेडिटेशन करायला लागता. बघा आपल्यामध्ये अनेक सगळ्या गोष्टी कमी असेल, काही असेल, आपोआप आपलं विशुद्ध चक्र छान ऍक्टिव्ह व्हायला लागतं. आपली कांती छान, आपल्या आपल्या आज्ञाचक्रा मधली जी ऊर्जा आहे ना, एक या येथे आपण बोलू नाही त्या सगळ्या गोष्टी, पण ती आपली सगळ्या आतून बदल होतो. आपला ऑरा छान होतो. आपला हो, ऑरा मॅडम. लोकांना आवडायला लागतो. ऍक्च्युअली मॅडम तुम्ही बोलताना म्हणजे अगोदर ना मला माईक समोर बोलायला, कॅमेरा समोर बोलायला भीती वाटायची. मग तुम्ही हं, एकदा दोघांना ऍडवाइस केलं होतं की तुम्ही तुमच्या विशुद्ध चक्रावरती काम करा. हं. मग त्या चक्रावरती मी जास्त वर्क करायला सुरुवात केली आणि मॅडम खरंच त्याचा इफेक्ट दिसतो आणि आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. आपण जे हं, बोलतो तो करेक्ट मेसेज समोरच्या पर्यंत पोहोचतो. हा एक खूप फायदा झाला म्हणजे आपल्या चक्रांच्या मेडिटेशनचा. आणि बरोबर. मॅडम खूप जर इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती वगैरे मेसेज करून सांगतात की मॅडम तुमचं बोलणं खूप छान आहे, तुमचं बोलणं आम्हाला आवडतं. म्हणजे मला हां, हां. खरंच छान वाटतं आणि हे सगळं ह्या रेखीमुळे, ह्या ब्रह्मांडकाई ऊर्जेमुळे झालंय मॅडम. आणि हे ग्रँड मास्टर मध्ये एक ज्या नवीन नवीन गोष्टी शिकलेत आणि त्या गोष्टी आपल्या आचरणात आल्यावर आपला ऑरा मॅडम एवढा स्ट्रॉंग होतो, हे मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे आपला ऑरा स्ट्रॉंग आहे आणि इव्हन त्या ऑरा स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला समोरच्या माणसाची एनर्जी पण कळते, की समोरचा माणूस कुठल्या एनर्जीने आपल्याशी बोलतोय, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. आणि खरं हं. तर ग्रँड मास्टर झाल्यावर निगेटिव्ह माणसं आपल्या आयुष्यात जास्त राहतच नाहीये. जी निगेटिव्ह असतात ती पण आपल्याबद्दल पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. हे पण अगदी माझ्यासोबत खूप वेळा घडलेलं आहे. बरोबर. आणि आता ग्रँड मास्टर कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मॅडम मी टॅरोटला पण एक दिवस आधीच ऍडमिशन घेतलं. म्हणजे बॅच उद्यापासून सुरू होणार होती. मी आदल्या दिवशी रात्री मॅडम तुम्हाला आय थिंक मेसेज केला, की मॅडम मला टॅरोटला यायचंय. टॅरो कार्ड पण एक अनुभव खूप छान आहे. म्हणजे एक कार्ड मॅडम तुम्ही ज्या प्रकारे शिकवलात, प्रत्येक कार्ड मधल्या प्रत्येक त्या चित्राचं जे डिस्क्रिप्शन तुम्ही सांगितलं, असं कोणीही ते डिस्क्रिप्शन करून सांगणार नाही. प्रत्येक कार्डचा अर्थ, ते कार्ड झाल्याच्या नंतर तुम्ही मॅडम ज्या प्रकारे आमची प्रॅक्टिस घेतली आणि ज्या प्रकारे आम्ही सगळे कार्ड वाचत होतो आणि जो मला ग्रुप मिळाला, इव्हन रेकी पासून ग्रँडमास्टर आणि आता टॅरोट मध्ये जे सगळे ग्रुप मिळाले मॅडम, ही एक पूर्ण अशी फॅमिली तयार झाली. हे सगळे आपले भाऊ बहीणच आहेत आणि ते आपल्याला मदत करतायत, पुढे हात देऊन वरती खेचायचा प्रयत्न करतायत. अशी ही सगळी फॅमिली मॅडम तयार झाली. आणि टॅरोट मध्ये पण जे रिडिंग केले खूप वेळा, म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण मी रिडिंग केली. तर त्यांच्या रिलेशनशिप मध्ये जे होते ते मला विचारायला लागली, स्वप्नाली तुला एवढं कसं काय डिटेल माहिती? तर म्हटलं आमच्या मॅडमनी शिकवलंय. आमच्या मॅडमने असं टॅरो रिडिंग शिकवलंय ना, की म्हणजे एकदम परफेक्ट. आणि तुम्ही मॅडम ज्या नोट्स दिल्या आहेत, एकदम परफेक्ट. असं वाटतं की त्या त्या नोट्स त्याच प्रश्नासाठी बनल्या आहेत का? म्हणजे जो समोरचा माणूस प्रश्न विचारतो त्याचं 100% समाधानकारक उत्तर त्या नोट्सने दिलंच आहे. म्हणजे असं कुठे डाऊटच येत नाहीये, की असं कसं असेल, तसं कसं, असं काही प्रश्नच येत नाही, की बाबा मॅडमने दिलंय ना नोट्स त्याच्यानुसार एकदम परफेक्ट आहे असं. आणि टॅरो कार्ड झालं. आणि टॅरो कार्डचे खूप छान छान अनुभव आहेत. माझे कितीतरी नातेवाईकांचे काही काही प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. ती प्रश्नांची उत्तरं टॅरो कार्डने दिली. काही काही जणांना व्यक्तिमत्व विकास काय करायचा होता त्याबद्दल त्यांनी काय करावं, काय नाही, ते पण सोल्युशन टॅरो कार्ड रिडिंग मध्ये मिळतं. म्हणजे टॅरो कार्ड पण हा एक खूप छान आहे. आणि
खूप छान अनुभव आहे ओव्हरऑल माझा. आणि आणि मॅडम अजून मला एक सांगायचं राहिलं. आता आपली एंजल्सची बॅच सुरू होते आणि तुम्हाला बोलले की माझी पैशाची अडचण आहे मॅडम, मला नाही जमणार. पण मॅडम तुमचा आपला क्लास संपला टॅरोटचा आणि 1 तासानंतर मॅडम माझे 5-6 महिन्यापूर्वी मी एकाला पैसे दिले होते. त्या माणसाचे पैसे माझ्या अकाउंटवर अचानक आले. इव्हन मी त्या पैशाची आशाच सोडली होती. ते पैसे माझ्या अकाउंटवर अचानक आले. इव्हन मी ते नंतर संध्याकाळी अश्विनीताईंशी माझं बोलणं झालं. तेव्हा मी त्यांना बोलले पण म्हटलं बघा आपली ब्रह्मांडकाई ऊर्जा कशी वर्क करते, की म्हणजे जर तुम्हाला ती गोष्ट करायची आहे तर ब्रह्मांड आपल्याला साथ देतं. हे अगदीच खरं आहे. आणि म्हणजे म्हणजे आता माझा एंजलला याचा प्रॉब्लेमही कम्प्लिटली सॉल्व्ह झाला. म्हणजे प्रॉब्लेम सुरू व्हायच्या आधीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं मला वाटतं. असे खूप छान अनुभव आहे. मी तर सगळ्यांना सांगेन. इव्हन माझ्या हॉस्पिटलमध्ये मी सगळ्यांना सांगते, की तुम्ही रेकी करा. रेकी करून ग्रँड मास्टर तर तुम्ही नक्कीच व्हा. कारण आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो, निगेटिव्ह वातावरणामध्ये काम करतो, तिथे आपल्याला खूप पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि ही पॉझिटिव्हिटी आपल्याला फक्त रेकी शिकल्यामुळेच मिळते. आणि रेकी शिकायची असेल तर तुम्ही फक्त आमच्या मॅडमकडेच या. कारण आमच्या मॅडम सगळ्यात बेस्ट रेकी शिकवतात. पण आमच्या अनघा सिस्टर पण तो सांगतात, की मॅडम सारखं कोणीच शिकवणार नाही. आणि माझं पण आता तेच मत आहे, मॅडम तुमच्यासारखं रेकी ना कोणीही शिकवणार नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही. इव्हन माझ्या मैत्रिणीने माझ्यासोबत जॉईन केलं होतं दुसरीकडे. पण ती माझे अनुभव जसे असतात तसे तिला अनुभव मिळत नाही. म्हणजे मी नावं नाही ठेवायचे दुसऱ्या ह्याला. पण मॅडम तुम्ही ज्या प्रकारे आमची प्रॅक्टिस जी करून घेता आणि ज्या आत्मीयतेने शिकवता, तसं तसं तिला तेवढं काय म्हणतात त्याला 100% कदाचित तिला मिळत नसेल. असं. पण मला खूप छान मॅडम मिळाल्या. इव्हन ही ब्रह्मांडाचीच कृपा आहे, की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. आणि तुम्ही तर खरंच माझ्या दुसऱ्या आईच आहात. म्हणजे आईच्या जागी मॅडम तुम्हाला ते ठेवलंय लेकरं मग. भेटले ना मला. हो, हो. आणि सगळे लेकरं लाडके, सगळे लाडकेच आहेत. आहे ना? हो, हो. आणि तुम्ही आईसारखंच शिकवता, आईसारखंच कधी-कधी ओरडता. ओरडत नाही म्हणजे थोडंसं काय म्हणतात त्याला, शब्द नाहीये माझ्याकडे. अरे बघा, तुम्ही ना हां. ग्रँड म्हणजे मास्टर्स नाही काम केलं की लेवलपैकी तुम्ही फर्स्ट ते थर्ड एक प्रवास असा असतो, की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचं असते. ग्रँड हं. मास्टरचा प्रवास असा आहे, की अंतर्बाह्य बदल घडवायचा असतो. बरोबर? टॅरो रीडरचा प्रवास कसा आहे, की येथे तुमचा माइंड प्रत्येक दिवसाला त्या पद्धतीनं डेव्हलप करायचा असतो. एका लेव्हलनंतर नोट्सची तुम्हाला गरज नाही लागली पाहिजे पुढच्या 6 महिन्यामध्ये. इथपर्यंत तुम्हाला छान घडायचं असतं. तर थोडंसं टॅरो रिडिंगमध्ये आणि तो अभ्यास पाहिला की कन्फ्युजन होतो. सुरुवातीला घाबरता. मग कधी-कधी आहे ना थोडंसं धाक दाखवून, कधी थोडासा राग होऊन हो. ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. ते पण मॅडम टॅरोमध्ये त्याचा होतं फायदाच थोडंसं. झाला. तुम्ही धाक दाखवून त्याचा फायदाच झाला आम्हाला. आमचा काही लॉस नाही हां. झाला. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे टॅरोटची. कारण तुम्ही तुमच्या हातामधून जेवढे कार्ड जातील आणि काही कार्ड माझ्यासमोर, काही मी नसताना, ही तुमची हिंमत वाढवणे, काही तुम्हाला दिलेले प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे, तर तो तुमचा अनुभव वाढावा, हा एक उद्दिष्ट असते. आणि एक प्रांजळ उद्दिष्ट आहे, की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडलेली प्रत्येक व्यक्ती, ती ज्या दुःखामधून, वेदनेमधून, त्रासामधून किंवा जे काही ती घेऊन येईल, ते मागे सुटलं पाहिजे आणि ब्रह्मांडाने तिच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, भरभराट एका टप्प्यावर ती पुढे गेली पाहिजे. मग बस असं मला मनापासून वाटत असतं. बस माझा हा एवढाच प्रवास असतो आणि तेच माझे अगदी काय म्हणूया प्रामाणिक प्रयत्न मी करते. हो मॅडम. तुम्ही जसं करता तसं कोणीच करणार नाही. हे तर माझं एकदम ठाम मत आहे. असंच वाटत असते स्वप्नाली. आपण हो. ज्यांच्या सानिध्यात जातो, प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने पुरेपूर करायचा प्रयत्न करत असतो. आपण मी म्हणते ना, की मला जसे छान माझे जे काय म्हणूया हा परिवार घडतो, तसं नाही घडत कुठं, असं मी पण म्हणते. कारण तुम्ही माझ्या आयुष्यात येता तसे तेवढे प्युअर त्या लेव्हलचे लोक त्यांच्या आयुष्यात जात नसतील कदाचित. हो ना? हां. आणि मॅडम माझे मिस्टर नेहमी म्हणतात, की गुरु एखाद्याच्या आयुष्यात असावा. कारण गुरु काय कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये ना, तुम्ही कितीही संकटात असेल ना, तो तुम्हाला तिथून बाहेर काढतोच काढतो. आणि मॅडम तुम्ही माझ्या आयुष्यात ज्या प्रकारे आला आहात ना, म्हणजे मला तर आता असं वाटतं, की तुम्ही हात पकडूनच आहात. म्हणजे मी किती खड्ड्यात पडायचा प्रयत्न केला तरी तुम्ही काही पडू देणार नाही. असं असं तुमचं स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि खरंच मी खूप आयुष्यभर ऋणी आहे मॅडम मी तुमची. खरंच. हं.
थँक्यू. नक्कीच. आपल्याला खूप छान प्रकारे पुढे यायचं आहे स्वप्नाली. तुमची स्वप्न बऱ्याच वेळा वाटा हे करू की ते करू की ते करू होतं. एक मार्ग निवडून जो सोपी आहे, जेथे आपला बेस पक्का आहे, त्या गोष्टीला धरून आपण खरंच जेव्हा पुढे जातो ना, तेव्हा खूप स्ट्रॉंगली कारण मुळं पक्की असतात ना, आहे की हो. नाही? हां. आणि तुम्ही ज्या प्रकारे पुढे जाऊ शकता, तुमच्यामध्ये खूप छान आहे. तुमचे सद्गुण तुम्हाला खूप पुढे नेत असतात आणि आता तर सुरुवात झाली आहे. ते बघा पुढे प्रत्येक ग्रँडमास्टर मी काही लालूच किंवा हे दाखवत नाही कधीच कोणाला. पण माझा विश्वास असतो, की आज तुम्ही आहात ना, रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली? ते सांगा पहिले. हो, रिव्हर्स जर्नी तर मॅडम खूप झालीये. 10 वर्ष तरी मी मागे गेलीये. खूप एनर्जेटिक आहे. खूप छान आहे. खूप पॉझिटिव्ह आहे आता. खूप म्हणजे खूपच. म्हणजे असं वाटतं मधली 10 वर्ष सगळी गहाळ झाली आणि मी परत 25 वर्षाची झाली की काय असं वाटतं. बहुत बढिया. आणि आता त्या 25वी पासून आपण पुन्हा सुरुवात करत आहे. ती नवी उमेद निर्माण केलेली आहे. म्हणून आज आहात ना, अगदी आजच्या 12 महिन्याला बघा तुम्ही. तुम्ही अधिक खूप काही वेगळे असणार आहात. ऍक्च्युली खूप जण विचारतात की स्वप्नाली तुझ्यात एवढी एनर्जी येते कशी? हॉस्पिटलमधून जॉब करते, 2 मुलांना सांभाळते, त्यात ते व्हिडिओज बनवते, काय ना काय करते. एवढी एनर्जी म्हटलं आमच्या मॅडमची ऊर्जा आहे ती सगळी रेखी शिकली आहे त्याच्यामुळे पण मला खूप ऊर्जा मिळते. आणि मी असं त्याला सांगायचं होत नाही. त्यांना सांगायचं काय, की मी माझ्यामधील ऊर्जा, माझ्यामधील प्रकाश शोधला आणि मी त्या ऊर्जेचा पुरेपूर उपयोग करते. हम्म. मी माझ्या ऊर्जेचा पूर्ण उपयोग करायला शिकली आहे. तुम्ही सुद्धा करायला शिका. हो. आता तेच सांगणार मॅडम. नक्कीच. हं, खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद अशीच मस्त आनंदी यशस्वी व्हा. थँक्यू मॅडम. थँक्यू सगळ्यांना. आता आता नमस्ते.